पक्षाने जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळे तिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे. आजच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये पदवीधर निवडणुकांच्या जागा आमची आहे. आता ही जागा गेल्या 4 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ झालेला आहे. गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली होती. अरुणांना लाड, त्याच्यानंतर अरुणांना लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखोरीमुळे ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षात. त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीने. त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे. शेवटी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुणाला द्यायचे ठरवतील, पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे. भाजपमध्ये प्रवेश ठीक आहे ना, आता त्यांनी कुठल्या प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे. परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे. वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेते मंडळींना पटवून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भया माने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे. 1 वर्ष आधीच कुठेतरी महायुतीमध्ये या उमेदवारी चांगलं हे बघा, चांगलं असं म्हणता येत नाही. मागणी करणं का चांगलं आहे? मागणी करणं, योग्य क्लेम करणं, आपली बाजू मेरिटनं समजावून सांगणं, त्याला चांगलं कसं म्हणतात? विजय होणार. अश्वमेघ म्हणजे अश्वमेघ. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.